तर दोस्तीच्या धुनीतील दोन राजा माणसं सन्माननीय नरेश यशवंतराव आणि सन्माननीय दिनेश यशवंतराव दोस्तीच्या धुनीतील राजा माणसं आहेत आणि या स्पर्धेसाठी या स्पर्धेचं नाव देखील आहे मैत्री चषक। अनेक साऱ्या दिग्गज मान्यवरांनी या मंचावरती हजेरी लावलेली आपण पाहिली। मोहपाडा संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा विनंती आहे। उद्योजक सन्माननीय संजयजी मुसळे साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो। या स्पर्धेला विशेष मोलाचं योगदान त्यांनी देखील दिलंय। पहिलाच बॉल भिरकावलाय मिड विकेट रिजनला आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क। स्ट्रिस्टन स्टब्स यांच्या बॅट मधून आला षटकार 6 धावा। मैत्रीचे आणि त्यांचे मित्र सन्माननीय संजयजी मुसळे साहेब उद्योजक यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। संजयजी मुसळे साहेब ही दोस्ती तुटायची नाही, हे दोस्ती आहे आणि हे प्रेम आहे, बारका भाऊ आहे। वाव, ब्रदर फ्रॉम अनदर मदर। ज्यावेळेस बॉल हातामधून सटकलाय, डेड बॉल। चौकार आलाय आणि 4 धावा इथे प्राप्त होतील। बॉल गेला डीप पाहिल्या क्षेत्रामध्ये, 4 धावा, चौकार। विकी भालेराव खरं तर आक्रमक झाले, सुरुवात आक्रमक केली। स्ट्रिस्टन स्टप हे नाव खूप लोकांना माहीत देखील नसेल, परंतु दक्षिण आफ्रिकेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे आणि त्याच्या नावाची जर्सी परिधान केली आहे विकी भालेराव यांनी। ज्यावेळेस सभेमध्ये बॉल गेलाय, झेल टिपला गेलाय, विकेट, फलंदाज बाद। दाखल होतील क्रमांक 3 वरती अष्टपैलू खेळाडू, सिनियर खेळाडू या टीम मधले, फ्रेंडशिप मोहपाडा संघामधले अनुभवी खेळाडू आहेत किशोर मेहर आणि ते मैदानावरती दाखल होतील।
सन्मान्य किरणजी ठाणगे आणि सन्मान्य किरणजी राऊत साहेबांच्या माध्यमातून लगातारच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस दोन्ही संघांसाठी असणार आणि 5 षटकारांसाठी तब्बल 1100 रुपयाचं बक्षीस. यावेळेस लॉंग ऑफ रिजनला बॉलला खेळत आणि कमालीचा फटका आहे. लॉंग ऑफ रिजनला हा बॉल जाईल सीमा होईना बाद पूल केले बॉलला आणि बॉल गोल झाला स्क्वेअर लेग रिजनला चौकार. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. सूर्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सन्मान्य डॉक्टर राहुलजी चौधरी सरांचं इथे आगमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. आणि डॉक्टरला आम्ही फक्त डॉक्टर म्हणत नाही तर देवदूत आहेत राहुलजी चौधरी साहेब. या स्पर्धेच्या माध्यमातून एवन जोडी ब्रदरहुड आपण पाहतोय नरेशजी आणि दिनेशजी यशवंतराव साहेब यांच्या माध्यमातून आपलं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. सूर्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि ओनली वन सोल्युशन ऑफ हॉस्पिटॅलिटी हॉस्पिटलचं एकमेव सोल्युशन आपण पाहतोय. सूर्या हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ते आहे आणि तिथे बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका. बॉल चालला पॉइंट रिजनला जाईल सीमारेषच्या पलीकडे. स्क्वेअर कट चौकार. 4 बॅकफुट लागले. स्क्वेअर कटचा फटका. बॉल खूप वेगाने निघालाय आणि गाडील सीमारेषा. पुन्हा एकदा चौकार आलाय. कमालीचा फटका आहे. धावा मिळतील 4 चौकार. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मैत्री चषक खरं तर हे मैत्री जपणारं चषक आहे आणि अनेक मित्रांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे.
डॉट बॉल आणखी तुम्हाला पाहायला मिळेल. तर आपण पाहतोय सन्माननीय डॉक्टर राहुलजी चौधरी साहेब आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. सूर्या हॉस्पिटलचे सर्वेसर्वा ते आहेत आणि सध्या आपल्या मंचावरती ते उपस्थित आहेत. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला, एक टप्पा खाल्लाय आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. आणखी एक चौकार आलाय, 4 धावेने धावफलक पुढे जाईल. ऑर्थोपेडिक अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सूर्या हॉस्पिटल बदलापूर या ठिकाणी, अनुराधा बिल्डिंग ऑपोजिट चैतन्य संकुल स्कूल, ठाकरे उद्यान मोहम पाम्स रोड बदलापूर ईस्ट या ठिकाणी सूर्या हॉस्पिटल. हाडांची सर्जरी आणि विकार, अपघात आणि फ्रॅक्चर सेंटर, ऑर्थोस्कोपी, स्पाइन इंजुरी, प्लास्टिक सर्जरी, यूरो सर्जरी, एंडोस्कोपी, लॅप्रोस्कोपी आणि जनरल सर्जरी. गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल अलॉंग दी कार्पेट, कमालीचा फटका, कमालीचा कव्हर ड्राईव्ह, चौकार आलाय. उपस्थित आहेत आणि आपल्या स्क्रीनवरती देखील ही माहिती तुम्हाला पाहायला मिळते. दोन षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 34 लॉस ऑफ द 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर. पाहुण्यांची आज रेलचल या मंचावरती पाहायला मिळते. शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर मंडळी आणि गेल्या 5 दिवसांमध्ये या सर्व मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली आहे. कारण मैत्री चषक, मैत्री कशी असावी तर मैत्री सन्माननीय नरेशजी आणि सन्माननीय दिनेशजी यांच्यासारखी असावी. त्या मैत्रीच्या माध्यमातून मग राजकीय पटलावरती, क्षितिजावरती असणारी मोठी नावं ती देखील इथे दाखल झाली. अगदी डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील्स, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या स्पर्धेला नक्कीच त्यांनी सर्वांनी भेट दिली आहे. राईट ऑफ द विकेट, फुल टॉस बॉल ऑन साइडला, फटका पॉवरफुल आहे. एकच धाव तिथे प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. सन्माननीय दिनेश यशवंतराव साहेब आपल्याला विनंती, आपण मंचावरती या. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय दिनेश यशवंतराव साहेब आपल्याला विनंती, आपण मंचावरती यायचे. यावेळेस आणखी एक बॉल डॉट आलाय. एक धाव आली पहिल्या बॉलवरती, दुसरा बॉल डॉट. वेदांत बॉलिंग ट्रॅक वरती, वेदांत परटोले पाठीमागच्या मॅच मध्ये केवळ 4 धाव्यांचं षटक या वेदांत परटोलेने टाकलं होतं. अतिशय कमालीचे गोलंदाज आहेत वेदांत परटोले. 17 वर्षाचा हा खेळाडू वेदांत परटोले, परंतु भवितव्य खूप उज्ज्वल असेल या खेळाडूचं. असं म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यामध्ये दिसतात. पॉइंट रिजनला इथे सफलता अर्जित करतायत वेदांत परटोले. त्यांचं कौतुक आपण करतच होतो, परंतु इथे त्यांनी मोहोर उमटवली आहे ती विकेटची. फलंदाज बाद. आपण देखील मंचावरती यायचंय. आज पाहुण्यांची रेलचेल आपल्या मुख्य मंचावरती पाहायला मिळते. सन्माननीय सर्व पाहुणे मंडळी, सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय आनंदाने, अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय.
समीर स्ट्राइक वरती बॅटचं आतलं एज लागले. 17 वर्षाचा हा खेळाडू आहे, परंतु भविष्य अतिशय उज्ज्वल आहे आणि अप्रतिम गोलंदाजी करतोय. समोर किती मोठा खेळाडू याचा विचार वेदांत यांच्या मनामध्ये कधीही नसतो, कारण हे वय विचारापेक्षा कृतीला जास्त महत्त्व देणारं असतं. आणि खरं तर अतिशय या वयामध्ये जास्त म्हणजे कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड डॉक्टर बसले त्यांना माहिती आहे, परंतु पहा जास्तीत जास्त फोकस कृतीवरती असतो या वयामध्ये. चांगला बॉल, आणखी एक कमालीची गोलंदाजी वेदांत करतायत. एकच धाव खर्च केली 5 बॉलमध्ये. पाठीमागच्या मॅच मध्ये 3 धाव्यांचं षटक टाकलं होतं. याच वेदांत परटोलेनं गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कमालीची गोलंदाजी करतायत वेदांत परटोले, अप्रतिम. हा देखील बॉल चांगला पाहायला मिळतोय आणि एका धावेचं षटक टाकलंय वेदांत परटोले यांनी. कमालीची गोलंदाजी केली आहे. केवळ 1 धाव त्याने खर्च केली आहे वेदांत परटोले. अप्रतिम ही गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. वाव, जबरदस्त गोलंदाजी वेदांत परटोले. ते करंडक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देणार आहोत. चषक जे आहेत ते अतिशय सुबक आहेत, नेत्रदीपक आहेत आणि पाहावं आणि पाहता क्षणी प्रेमात पडावं इतक्या आकर्षक ट्रॉफीज या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर जिंकलेल्या संघांना देण्यात येणार आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी देखील आकर्षक ट्रॉफीज आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर त्यांच्यासाठी देखील आकर्षक ट्रॉफीज आपण ठेवल्यात. यावेळेस देखील पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल गेलाय. सनी राणे खूप दूरवरून दाखल झाले होते, परंतु 2 धावांपासून वंचित ठेवू शकणार नाहीये. 2 धावा इथे प्राप्त होतील. सनी राणे चिताय एरांजर गावचा, परंतु झेल इथे ड्रॉप झालाय. सन्माननीय श्रीमान नितीन पांडुरंग तरे साहेब उद्योजक आषळ यांच्या माध्यमातून क्रमांक 1, 2, 3, 4, 5 चे सर्व चषक आम्हाला मिळालेत. अतिशय आकर्षक ट्रॉफीज. सन्माननीय तेजसजी मस्कर अर्थात बंटी राजाराम मस्कर साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला मिळाल्यात. उत्कृष्ट फलंदाज कुलर आम्हाला मिळाले. सन्माननीय अमरजी बोराडे उद्योजक यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज कुलर आम्हाला मिळाले. कैलासवासी संदेश बळीराम गायकर यांच्या स्मरणार्थ श्रीमान स्वप्नील बळीराम गायकर यांच्या माध्यमातून ते आम्हाला मिळाले. पुढचा बॉल यावेळेस फटका कमालीचा आहे. किशोर मेहर यांच्या बॅट मधून आलाय. मॅक्सिमम षटकार 6 धावा. अनुभवी खेळाडू आहेत असं आपण म्हणतो ना, ओल्ड इज गोल्ड नॉट टू बी सोल्ड. किशोर मेहर जुनं ते सोनं आणि त्यांच्या बॅट मधून षटकार आलाय. ऑन साइडला पिकअप शॉट किशोर मेहर यांच्या बॅट मधून एक टप्पा खाल्लाय आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. षटकारानंतर आलाय चौकार. असं म्हणतात ना, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. किशोर मेहर त्यांच्या बॅट मधून आलाय चौकार. गोलंदाज फलंदाज मालिकावीर चषक आम्हाला मिळाले. कैलासवासी विठ्ठल पांडुरंग कोंडे यांच्या स्मरणार्थ श्रीमान हरिश्चंद्र विठ्ठल कोंडे साहेब यांच्या माध्यमातून ते आम्हाला मिळाले. मालिकावीर फ्रीज आम्हाला मिळाले. सन्माननीय दीपक हरिचंद्र भावार्थे श्री सद्गुरू कृपा इलेक्ट्रॉनिक यांच्या माध्यमातून ते आम्हाला मिळाले. मॅन ऑफ द मॅच कॅप आम्हाला मिळाले. सन्माननीय जावेदजी शेख साहेब. परफेक्ट बॉल त्या मैदानावरती विनंती आहे. जुना बॉल मैदानावरती द्यायचा आहे.
परफेक्ट गारमेंटचे जे सर्व आहेत जावेद शेख त्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅच कॅप मिळाली आहे. मॅन ऑफ द मॅच हँड ग्लोव्ज आपण पाहतो बॅटिंग हँड ग्लोव्ज आम्हाला मिळाले. सन्माननीय सानप साहेब एक्साइज ऑफिसर त्यांच्या माध्यमातून ते आम्हाला मिळाले. बॉल व्यवस्था नितीन भोईर उद्योजक या स्पर्धेच्या माध्यमातून फ्रुट्स आम्हाला मिळालेत. मॅन ऑफ द मॅच साठी आपण फ्रुट्स देतो ते सन्माननीय श्याम देशमुख सर कानोर यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले. सन्मान चिन्ह आम्हाला मिळाले. सन्माननीय श्रीमान प्रसादजी मस्कर सर्व थोर देणगीदात्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय मनापासून आभार मानतोय. पुढचा बॉल किशोर मेहर यांच्या बॅट मधून चांगला फटका आहे. ऑफ ड्राईव्ह आपण पाहिला कमालीचा फटका होता आणि वेगाने बॉल ट्रॅव्हल झालाय. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आलाय चौकार 4 धावा. फ्रेंडशिप मोहपाडा 50 अप झाली. 51 धावा धावफलकावरती 51. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे किशोर मेहर यांची. एकोणतीस धावेवरती नाबाद आहे. आणखी एक बॉल फुल टॉस आहे आणि गेलाय मिड विकेट रिजनला आउट ऑफ द पार्क. षटकार आणि चेक केलं जाईल वेस्ट साइडच्या वरती आहे की काय हे चेक केलं जाईल. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय चेक केलं जाईल. यस ठाकरे उद्यान मोहन पाम्स रोड बदलापूर ईस्ट 421503. सत्तावन्न धावा धावफलकावरती आहेत 57. शेवटचा बॉल एच लागले आणि पहिला डाव इथे संपलाय. 57 धावा बनवल्या गेल्यात. खेळाच्या पूर्वार्धामध्ये एरंजाड आणि मोहपाडा अगदी बाजूबाजूची गाव आहेत. 58 धाव्यांचं लक्ष असेल एरंजाड संघासमोर. तरी एक धाव वेदांतेने केवळ एक षटक एका धावेचं टाकले. एक षटक फक्त एका धावेचं टाकले. फलकावरती आहेत 58 धाब्यांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे.
5 स्टार ग्रुपचे सदस्य सन्माननीय किरणजी डांगे साहेब आणि किरणजी राऊत साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। मैत्री चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय। सन्माननीय नरेशजी यशवंतराव आणि सन्माननीय दिनेशजी यशवंतराव साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतोय आणि श्री गणेश क्रीडा मंडळ येथे अतिशय नेत्रदीपक आयोजन असणारी स्पर्धा। सन्माननीय 5 स्टार ग्रुपचे किरणजी राऊत आणि किरणजी डांगे साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। मी विनंती करतोय सन्माननीय नरेशजी यशवंतराव साहेब आपल्याला की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचंय। सन्माननीय श्रीमान किरणजी डांगे साहेब आणि किरणजी राऊत साहेब 5 स्टार ग्रुपचे हे मेंबर आहेत, त्यांचा विशेष सन्मान इथे केला जाईल। सन्माननीय किरणजी राऊत आणि किरणजी डांगे साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। 5 स्टार ग्रुपचे मेंबर ते आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय। दादा मॉनिटरला थोडा आवाज द्या ना। सन्माननीय 5 स्टार ग्रुपचे अध्यक्ष नरेश यशवंतराव साहेब त्यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी संपन्न झाला। किरणजी राऊत साहेब आणि किरणजी डांगे साहेब या दोन्ही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे। जांभळे गावचे माजी सरपंच आहेत किरणजी राऊत साहेब, किरणजी डांगे साहेब। आणि ज्या वेळेस खेळाचं द्वितीय सत्र सुरू होईल मायक्रोफोनवरून आपण ऐकणार आहोत बदलापूरचे हर्षा भोगले अर्थात राहुलजी चव्हाण सर यांचा आवाज। बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय राहुलजी चव्हाण सरांचा आवाज खेळाच्या उत्तरार्धामध्ये आपण ऐकणार आहोत। थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर। मात्र सुरुवात टार्गेट या मात्र तुम्हाला पार मिळेल 58 धावांचा टार्गेट आहे। राऊंड विकेट पहिला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, फटका पोचलाय, गोलंदाज खेचलाय आणि आता बॅटर देखील इथे तुम्ही पाहता थोडासा नाराज होता जो मात्र विकेट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे बसला। कारण मयूर मेहेर हा खेळाडू तुम्ही पाहताय ज्या खेळाडूनं ही स्पर्धा गाजवली आहे त्याच्यावरती भरपूर विश्वास आहे टीम हिरंगड संघाचा, परंतु आता तो बरोबर बचावला गेलाय। किरणजी डांगे साहेब आपल्याला रजा घेतात या स्पर्धेतून। या स्पर्धेमध्ये त्यांनी उपस्थिती दाखवली, आपला मोलाचा वेळ या स्पर्धेसाठी दिला, त्यांचा मी आभारी आहोत। या स्पर्धेच्या माध्यमातून श्री गणेश क्रिकेट मंडळ येथे आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल। मैत्री चषक 24-25 पर्व आपण एन्जॉय करतो। गोलंदाज दिनेश होतो, गोलंदाजी मार्कवरती राऊंड विकेट समोर बॅटर चंदू मेहेर। हाफ ट्रॅकर होता, आपटी देण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र आपटी बाहेर टाकण्यात आलाय। बॉल टप्पा पाडल्यानंतर सरळ निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल। तुषार सरांनी उल्लेख केला खरं तर बाजूबाजूची गाभं, परंतु ही गाभे बाजूबाजूची नाही तर एकाच जंगलातील दोन वाघ
एकच गाव मैदानावरती खेळतो. एका बाजूला मोहपाडा एरंजाड तर एका बाजूला एरंजाड. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला. गोटा जीबी गोटाची मार्फत सज्ज होतो. राऊंड विकेटनं 2 धाव त्याने टाकलेत. 1 धाव खर्च केली आहे. इथे फुल टॉस होता. दरम्यान घडले काय पाहावं लागेल. एस्टनच्या मागे चांगले स्टेशन पाहायला मिळतो. समीर मेहर ज्याने बॉल अडवला परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 1+1 अशा 2 धाबा इथे मिळतील. त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले. 3 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. राजेश साळबी सर मॅन फ्रॉम बेलेबली ब्लॅक टायगर ऑफ बेलेबली म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्याच्या माध्यमातून आता आमच्यापर्यंत निर्णय पोहोचतोय. 3 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये टार्गेट तुम्ही पाहताय 4 ओव्हरची मॅच आणि 58 धाबांचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. गोरदास जी होते पुन्हा एकदा इथे ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतो. सूरज तरे बॉलवरती येतात खरे परंतु आता इथे धाव मिळणार ती सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. 4 आकड्यावरती तुम्हाला टीमची टोटल पाहायला मिळेल. संत वाहते इंद्रायणी असंच म्हणावं लागेल. मी पुन्हा एकदा कौतुक करेल विद्युत पोटरेचं ज्याने मात्र फक्त एका धाबाचं षटक फेकलं. पुन्हा एकदा या मॅच मध्ये काय गोलंदाजी करतोय भन्नाट वेग तुम्हाला त्याचा नेहमीच पार मिळेल. मैदानावरती तुम्ही पाहताय गुरुदास जेबी आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. राऊंड विकेट इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. खेळाडू पुढे सरकलेत. हा झेल माझा आहे त्यानं सांगितलंय आणि स्वतःला पूर्णपणे झोकून दरम्यान तुम्ही पाहताय हा झेल स्वीकारलाय आणि आता मोठा धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम अथर्व 11 जे हनुमान क्रिकेट संघ एरंजाडला परंतु त्यामुळे ही महत्वाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली. इथे देखील टप्पा पडला. बरं वेगाने बॉल निघून चाललाय. सुरक्षित हातामध्ये वाईड ऑर्डर करण्याचा प्रयत्न करतोय. स्टॅकिंग सनी राणे दाखल झालाय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा इथून स्क्वॅकेट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि दरम्यान डॉट बॉल. गोल मेसेज होतोय. इथे देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु सलगचा दुसरा डॉट बॉल. सलग 2 चेंडू डॉट फेकलेत. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. टीमची टोटल 4 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच आणि 58 धावांचं टार्गेट होतं. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. जी गोलंदाजी केली आहे मैदानावरती वेदांत पलटवलेनं आता तीच गोलंदाजी करतो दिनेश कारण वेदूने धाबा खर्च केली 1 आणि आता तशीच गोलंदाजी बनावी लागेल कारण इथे देखील तुम्ही पाहताय किशोर मेहर जो लीड करतो परंतु दिनेशने धाबा खर्च केला फक्त 4. षटक क्रमांक दुसरा तुम्हाला पाहायला मिळेल. प्रसाद म्हात्रे आले गोलंदाजी मार्ग वरती. एका बाजूला फ्रेंडशिप 11 क्रिकेट संघ मोहपाडा त्यांच्या विरोधात तुम्ही पाहता अथर्व 11 जर्मन क्रिकेट संघ इरंदाड. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरा घेऊन गोलंदाज प्रसाद म्हात्रे येतात गोलंदाजी मार्ग वरती. राऊंड विकेट हा गोलंदाज आता सज्ज होईल. समोर नवीन बॅटर मयूर मेहर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली एसच्या मागे. एसची रक्षक बीट झाला परंतु शॉर्ट पडण्याचा खेळाडू जेबी धावत परत बॉलवरती पोहोचला. दरम्यान रिले कॅच इथे डिफली आहे. धक्का दुसऱ्या टीम संघाला. फलंदाज
अतिथी बाबा आलेल्या प्रत्येक पानाचा मान सन्मान करणे आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जपतोय आणि आलेल्या प्रत्येक पानाचा मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. बरेचसे मान्यवर आज देखील तुम्हाला जरूर पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. खर तर नरेशजी यशवंतराव हे नाव मोठं, त्यांचा पॅनल्स आपण पाहिला असेल याच व्यासपीठावरती. मग पोलीस बांधव असतील, वकील बांधव असतील, डॉक्टर बांधव असतील, त्यांचं आगमन झालं आणि इथे फटका चांगला आहे श्री मेहरच्या बॅटमधून बहुत चांगला मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. मैत्रीचे बादशाह आम्ही सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान काही पाहुण्यांचं आगमन झालं. नरेशजी भोईर उद्योजक त्यांचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत आहे आपण मंचावरती. त्यांच्या साथीनं स्वप्नजी गायकर, रोशनजी मेहर, भारतजी घरत, सुनीलजी दुर्गे मित्र परिवार यांचं आगमन झालं. यांचे दिनेचे यशोदा यांचे ते जवळचे मित्र आहेत. आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. इथे पुन्हा एक टप्पा पडला. लाईन थोडीशी खराब आहे. पंच सांगतात बॅट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धावफलकावरती जोडली जाईल. टीमची टोटल आता या एका धावेच्या साथीने पुढे सरकत असताना धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 11 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 होत्या. एक षटकाराला एक चेंडू इथे मात्र वाईट पेटलाय प्रसाद भात्रेच्या बाजूमधून. दरम्यान हा चेंडू इथे पाहायला मिळेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. बरेच मित्र परिवार सध्याच्या घडीला मुख्य व्यासपीठाकडे येत असताना त्याच्या साथीने आपले या स्पर्धेचे शिल्पकार दिनेजी यशवंतराव साहेब तुम्ही पाहता जे मात्र त्यांचा मित्र परिवार घेऊन सन्मानाने या मुख्य व्यासपीठाकडे येत असताना सर्व पाहुण्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून राऊंड विकेट गोलंदाज उदय प्रसाद. इथे देखील पुन्हा एकदा टप्पा पडला. गिरकी घेतली. बॉल मात्र सुंदर हरकत करून निघून चालला. यष्टिरक्षक समीर बेरच्या हातामध्ये अजून एक चेंडू डॉट तुम्हाला बाद मिळेल. प्रत्येक बॉलवरती काहीसा कानमंत्र येत असताना कारण दोन्ही संघ तुम्ही पाहता याच गावातून बिलॉंग करतात गोलंदाज आणि त्यामुळे आता मी आधीच उल्लेख केला होता. खरं तर एका जंगलातील 2 वाघ एकामेकांच्या अगेन्स्ट झडकाली फोडत असताना परंतु मॅच मध्ये मजा येईल कारण दोन्ही संघ मध्ये ताकदीने मात्र होते उतरले. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. लाईन खराब. बॅटचा पो इतका जबरदस्त होता की जर इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला असताना हा चेंडू एरंजण गावातून नाही तर वालिवली गावातून आणावा लागला असता. इतका बॅटचा पो जबरदस्त होता. परंतु संपर्क नाहीये. दरम्यान अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 12. इथे फुलटॉस बॉल होता. अंपायर सिग्नल नो बॉल. जेल स्वीकारायचा प्रयत्न चालवला परंतु बनपसपण अशा 2 धाबे इथे जोडले जातील. धावफलक 14 याकडे तुम्हाला जरूर पार मिळेल. प्रसाद मात्रेला तुम्ही पाहता जो मात्र लाईन थोडीशी भरकटला. हाईट फॅक्टर इथे पंचांनी चेक केलं. सांगितलं नो बॉल. शंतनूने मागील ओव्हरमध्ये झेल टिपला होता तो शंतनू तुम्हाला पार मिळेल. 20 शेप मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना एक लेजंड खेळाडू डांगरे यांना देखील तुम्ही पाहता अरुण डांगरे जे मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. प्रसाद रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. दुधारी अस्त्र चालवायचं होतं. फीडचा बॉल होता. त्याला मात्र मोठा पडता खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल. स्वप्नीलजी गायकर आणि भरतजी घरत साहेबांनी बोलतो आपण यांच्यावरती आपलं मनपूर्वक स्वागत. राऊंड विकेट. इथे फटका चांगला ऑन साइडला बरोबर आहे. डीप मध्ये खेळाडू उपस्थित तर
घडले काय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. खर्च करू नका. आज अंतिम दिवस बरेचशे पाहुण्यांची बांधणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्हाला पाच बॅन आणि तुलाच पळात फायनलला देखील सुरुवात होईल. 12 चेंडूचा खेळ शिल्लक असताना 40 धावांची गरज आहे. 12 चेंडू 40ची गरज. आपल्या मुख्य व्यासपीठावरती डॉक्टर राहुलजी चौधरी साहेब आहेत. त्यांचा आपण सन्मान जरूर थोडा वेळात करू. 12 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये आता 40 धावांची गरज. इथे पहिला बॉल आणि चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 12 चेंडूचा खेळ शिल्लक होता. 40 ची गरज होती. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 36 धावांची गरज. दाखवत झालाय श्री मेहरला तुम्ही पाहताय. बाकी मॅचमध्ये अशीच बॅटिंग आपण पाहिली होती. 2 बॉल 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. परंतु आता पहिला बॉल फेस करतोय चौकार. त्याने वसूल केलाय. दरम्यान लाईन थोडीशी खराब आहे. एका चेंडूमध्ये 5 धावा आता खर्च करतोय. गोलंदाज तुम्ही पाहताय समीर बेहेर दाखल झाला. या 5 पद्धतीतून चांगली गोल त्याची करावी लागेल कारण समोर यंदाच्या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला संघ खेळतोय. मैदानावरती संघ तुम्हाला बॅट्समॅन अथर पहिले पण जयरमान क्रिकेट संघ रंजाड राऊंड विकेट समीर सज्ज होतोय. धावा इथे एका बॉलवरती 5 त्याने खर्च केलं. इथे फटका चांगला ऑन साइडला खेळला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओव्हर द बॉल हिट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका सिक्सर. स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहता स्पर्धा श्री गणेश क्रिकेट संघ येवे व ग्रामस्थ मंडळ येवे आयोजित ही स्पर्धा मैत्री चषक 20-25 पर्व आपण एन्जॉय करतोय. दुपारच्या सत्रामध्ये आलेला सर्व क्रीडा रसिकांचं मी राहुल चव्हाण नागपूर बदलापूर करतो हार्दिक मनपूर्वक स्वागत. 10 बॉलचा खेळ शिल्लक या बाद जिंकण्याकरता अजूनही 29 धावांची गरज. आमच्या सोबत दीपकजी जाधव जोडले गेले जे ऑफिशियल स्कोरर आहेत. 10 क्रिक लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे कव्हर केली जाते. कॉल्ट विथ गिलाट हे त्यांचे ब्रीद वाक्य आणि त्याच वाक्यावरती काम असताना तुम्ही पाहता अखंड महाराष्ट्र वुमेन खेळत असतात. त्यांची टीम पुण्याची राजाराम म्हात्रे दिनेश म्हात्रे स्वागत आहे आपलं. राऊंड विकेट 4 बॉलचा खेळ शिल्लक. इथे देखील आडवा पाठ खेचायचा होता नाही जमलं. गतीमध्ये परिवर्तन केलं. बोटं विखुरली फिंगर रोल केली टप्पा पडला त्यानंतर बॉल मात्र निघून चालला. स्थिर रक्षकाचा टप्पा डॉट बॉल या स्पर्धेमध्ये खरंतर बॉलची व्यवस्था करण्यात आली. आमचे नितीनजी बोरे साहेब उद्योजक त्यांचे आपल्या झाले मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या साथीने उत्कृष्ट गोलंदाज साठी आपण पाहतोय खरंतर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुढे लाभल्या ते कैलासवासी संदेश गायकर यांच्या स्मरणार्थ स्वप्नजी बळराम गायकर यांच्याकडून आपल्याला
कूलर लाभले त्यांचे आम्ही आभार आहोत. त्यांचे बरोपूर्वक स्वागत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. टीमची टोटल पुढे सरकत असताना एका धाबेनं आता या मॅच मध्ये 9 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्याकरता अजूनही 28 धाबांची गरज आहे. सामना रपंटप तुम्हाला बाल मिळेल. सामना शेवटच्या बॉलवर तर रंगेल या शंकाच नाही आहे, कारण एकाच गावातील दोन संघ एकमेकांच्या खेळत असताना शेवटचे काही चंद्र खेळ शिल्लक आहे. फटका होऊन साईडला बळवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सुरेश तेरे बॉलवरती येतात खरे. बॉलला उत्तम फेक करतील. दरम्यान 2 धावा येथे देखील एक बॉल जातील. गुड रन बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग असो या मॅच मध्ये करता श्री मेहरला माहिती आहे चौकार षटकार मारण्याचा, पण हा सामना जिंकू शकत नाही होत. तर क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायला हवं. आणि त्याच अनुषंगाने आता दोन्ही बॅटर मैदानावरती त्यांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ एकाच मैदानावरती कित्येक वेळा सराव करताना आपण पाहिलेत. दोन्ही संघ एकत्र देखील कित्येक स्पर्धा खेळलेत आणि आता या मॅच मध्ये एकमेकांच्या विरोधात आपल्याला दोघांचाही खेळ पाहायला मिळतोय. गोलंदाज समीर सज्ज होत असताना त्यांचे मित्र विशाल राणे यांचं मनपूर्वक स्वागत. मॅन फ्रॉम एरंजाड यावं पण मंचावरती विशाल आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. समीर राऊंड विकेट. इथे देखील फसवा चेंडू टाकण्यात आला. गतीमध्ये मिश्रण केलं. दरम्यान पाठवरती बॉल अडवतोय आणि अंपायर सिग्नल लेग बाईज. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बहाल केली. धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल जाऊन पोहोचले 33. विशाल या प्रमाणावरती स्वागत आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. 33 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 धाबाची गरज आहे. शेवटचा बॉल दोन्ही टीमसाठी भरपूर महत्वाचा. जर इथून चौकार षटकार होतो तर पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकेल आणि कमबॅक करेल टीम एरंजाड. परंतु जर इथून चेंडू डॉट आला तर पुन्हा पुढे शिरकाव करणारी टीम मोहपाडा या शंकात नाही. खरं तर आम्ही आभार व्यक्त करू टीम मोहपाडा संघाचं, ज्या मोहपाडा संघाच्या बाजूने आम्हाला हे मैदान इथे उपलब्ध झालं. इथे गोपणी सारखी बॅट फिरवली. बॉल चालला लॉंगॉनला डीप मध्ये काढू पोहोचतात. एक सिंगल एक वडली 12च्या वेगाने. दुसरीचा प्रयत्न जरूर झाला आहे, परंतु डीप मध्ये तुम्ही पाहता क्षेत्ररक्षक किशोर मेहर होते. एक बाईक त्याच्या नावावरती तोच खेळाडू तुम्ही पाहता मैदानावरती पुढे सरकला आणि दरम्यान सिंगल वरती समाधान मानावं लागेल. दोन्ही संघाचा खेळ भरपूर चांगला आपण पाहिलाय, कारण एका मात्र विचार केला तर मयूर मेहर ज्याच्या नावावरती एक बाईक आहे, दुसऱ्या बाजूला किशोर मेहर ज्याच्या नावावरती एक बाईक आहे. दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलाय. परंतु आज मधल्यामध्ये मी जर आपण विचार केला तर एक चांगली धावगती या मैदानावरती कोणी राखली आहे तर तो खेळाडू तुम्ही पाहतो विकी भालेराव. त्याचा खेळ देखील भरपूर चांगला झाला आहे. आणि दुसऱ्या बाजूला गोंधळीच्या जोरावरती ज्याने मात्र सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहे असा छोटासा यंगस्टर खेळाडू अंडर 19चा खेळाडू बेदू पलटोळे त्याच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. कारण मागील डावामध्ये तुम्ही पाहिला असेल जिथे गोलंदाजाला भरपूर मार पडला, अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन षटक क्रमांक 3 घेऊन बेदू दाखल झाला आणि त्याने फक्त एक सिंगल धाव खर्च केली या स्पर्धेमध्ये, त्यामुळे त्याच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. षटक क्रमांक 3 आणि अंतिम घेऊन आलाय विकी रोहन. चौथं षटक तुम्हाला पार मिळेल. मार्बेसाठी चौथं आणि अंतिम षटक तुम्हाला जरूर पार मिळेल. 6 चेंडूचे शिल्लक 24 धावांची गरज आहे. राईट आउट द विकेट. पहिला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न पोहोचतोय. स्वतः गोलंदाज पुढे सरकलाय. विकीने सांगितलं आहे झेल माझा आहे, परंतु काय ड्रॉप. 2 धाबा येथे देखील एक पडल्या जातील. 2 धाबाची साधना धावपळ पुढे सरकेल. 5 बॉलचा खेळ शिल्लक 22 धाबांची गरज. याच मैदानावरती दिवस क्रमांक 1 आपण पाहिला असेल. 12 चेंडूमध्ये 29 धाबाची गरज असताना काळोख्या अंधारामध्ये तो सामना आम्हाला आज देखील लक्षात आहे. तो सामना जिंकला होता टीम एरंडाड संघानं, जिथे 6 चेंडूमध्ये 14ची गरज असताना 2 बॉल 8ची मॅच होती. परंतु मयूर मेहरनं लगावलेले 2 बॉलमध्ये 2 चौकार आणि टीम चेअरमन एरंडाड हा दाखल झाला होता सुपर 5 मध्ये. हे देखील विसरून चालणार नाहीये. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न लगातो आबाद नाहीतर बरबाद यालाच तर म्हणतात. दरम्यान घडले काय तर सनी राणेला आता इथून मैदान सोडावं लागेल. म्हणजे तेलही गेलं तुपही गेलं आणि हाती आलं धुपाडणं असंच करावं लागेल. बॅट्समन आउट.
नवीन खेळाडू ललित भोईर आता दाखल झाला या बाजपटे काही चेंडू शिल्लक 4 चेंडू शिल्लक 22 धावांची गरज 4 मोठे पट्टे इथून लगवावे लागतील पहिला बॉल फेस करतोय ललित भोईर परंतु त्यांचं वळण्यात इशारा काय येतोय ते पाहावं लागेल आणि तुम्ही मेहेरला इथून मैदान सोडावं लागतंय व्हाईट बॉल पुढचा बॉल टप्पा पडला दरम्यान डॉट बॉल रन स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळतील 4 ओव्हरमध्ये 22ची गरज होती आता 3 बाद शिल्लक 22 धाबांची इथून गरज 21 धाबांची गरज चला टीम गरुल पाण्याची कॅप्टन आपण येऊन थांबा टॉससाठी पुढे सरसावले फटका चांगला होता परंतु जुने जाणते खेळाडू अरुण डांगरे होते त्यांनी मात्र तूर लगावत असताना गरुड उडी घेत असताना इथे मात्र बॉल अडवला या सजावणी सामना संपन्न होईल त्यावेळेस दोन्ही संघ आपण खेळपट्टीपट्टी लाईनअप करायचा आणि त्याला वळले बॉल त्याला डिपमध्ये दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल नयन बोराडे यांच्या वाटपातून एक सिंगल आली दरम्यान आता शेवटचा एक बॉल इथे शिल्लक जिंकला करता अजूनही 19 धावांची गरज शेवटचा बॉल फटका चांगला आहे लावला आहे इथे टीम एरंगाडच्या नावावरती परंतु सामना इथे जिंकला टीम फ्रेंडशिप 11 क्रिकेट संघ मोहपाडा एरंगाडनं सेकंड करत नंतर मैदान सोडला अभिनंदन टीम मोहपाडा तर हार्डलक टीम एरंगाड